पारक ज्वेलरीला असते. तर त्यांनी मला त्यावेळी ते तसं सांगितलं की आपण करूया याच्यावरती काम. तर मी एकदा मीटिंग केली. असं मला पण ते फॅसिनेटिंग वाटलं जरा, कुठेतरी ही नवीन फील्ड आहे. तुम्हाला जो एखादा नवीन माणूस मिळतोय, तो करिअरची त्याची सुरुवात करतोय, त्याला किती चांगला एक्सपिरियन्स दिला पाहिजे हे तुमच्या हातात आहे. मला पण याच्यामध्ये इंटरेस्ट वाढतोय आणि मला त्या कामाचा कंटाळा येत नाही. इंटरव्ह्यूमध्ये पण समजतं कधी त्या मुलाशी बोलताना की तुम्ही 15,000 घेताय आणि मग त्याच्यावरती 7-8 कॅनवा डिझाईन बनवताय, त्याच्यामध्ये तुमचे ते वॉटरमार्क दिसत आहेत. तसले चाळे करू नका. काय होतं ना की माणसाचा विश्वास कमी होतो. कनेक्शन बनवणं महत्वाचं आहे. ते काय असंच तुम्हाला फक्त सर्व्हिसेस देऊन नाही बनणार आहे. आम्हाला जेन्युइनली केअर आहे एखाद्या क्लायंटसाठी. का तुम्ही एवढा बिझनेस करताय सर मोठा, तुम्ही जर समजा नाही म्हटलं तरी 10-15 लाखाचा कुठंतरी सेल करताय, तर त्याच्यामध्ये आमचा किमान 10-15% वाटा असावा. तुमचा टार्गेट मला तुम्ही सांगा, का आम्ही ठरवायचा आहे तो हे पण सांगा. मग हे जर आमच्याकडे तुम्ही जर फ्रीडम देत असाल ना, तर तुम्ही आमच्याकडे ते द्या. तुम्हाला नाही रिझल्ट मिळाला तर तुमच्या मनासारखं करू. इथपर्यंत रिलायबिलिटी आज मार्केटमध्ये आम्ही क्रिएट केलेली आहे की आमचे क्लायंट आज डोळे झाकून विश्वास ठेवतात आमच्यावरती. एखाद्या ह्याच्यावरती मी एक शब्द वाचला होता की फील द एक्स्ट्रागावांजा ऑफ द सीझन. आता तो एक्स्ट्रागावांजा शब्द वाचस तर मी गावाला जाऊन परत बीट्सवर सगळ्या वाईट्स बसवलेल्या असतात, सिनेमॅटिक्स वगैरे, आणि क्लायंट शेवटी म्हणतो तेवढं गाणं वाजलं की. आम्ही 2 वर्ष मागची असे क्लायंट हँडल केलेत का ज्यांचं रोज एका पोस्टवरनं शिव्या खायचो आम्ही. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सौरभ भोसले शोच्या नवीन एपिसोडमध्ये. आणि तुम्ही नवीन चॅनलला नवीन एपिसोड्स जे येत आहेत त्यांना खूप छान प्रतिसाद देत आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता खूप साऱ्या लोकांच्या कमेंट्स होत्या की बिझनेस रिलेटेड अजून पॉडकास्ट होते, DMs पण होते, आणि काही लोकांचं असं म्हणणं होतं की अजून डेली लाईफ रिलेटेड टॉपिक्स पण आणा. आत्ता आपण करंटली बिझनेस रिलेटेड फोकस का ठेवलेला आहे, कारण की आता घरी एक्झाम संपल्यात आणि आता घरी चर्चा चालू आहेत आईवडिलांच्या आणि मुलांच्या की बिझनेस करायचा आहे, हे करायचं आहे, ते करायचं. सो त्याची जरा रिॲलिटी टच देण्यासाठी आपण हे सगळं बिझनेसची एक सेगमेंटच चालवतो आहे आणि अजून पॉडकास्ट येणार. तर आजच्या पॉडकास्टचा गेस्ट खूप खास आहे आणि माझा एकदम जवळचा मित्र आहे. तर आपण नेहमी ऐकत असतो की सोशल मीडिया मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, आणि हे काय आहे नक्की, आपल्याला फॅसिनेशन असतं. नंतर आपल्याला कळतं की अरे ते होर्डिंग्स लावलेत ते आहे का, वेबसाईट आहे ते आहे का, ॲड आपण बघतो ते आहेत का, स्पॉन्सर्ड ॲड असतात ते आहे का, नक्की काय आहे. सो खूप साऱ्या लोकांना ह्याबद्दल क्वेश्चन्स होते. जे लोक ऑलरेडी एजन्सी चालवतात त्यांना क्वेश्चन्स होते. सो त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपण बोलवलेलं आहे लीड्स टू सेलच्या MD आणि को फाउंडर सूरज भोसलेला. सूरज, वेलकम टू द शो. धन्यवाद. ओके. सो आता आमच्या दोघांसाठी हे ऑकवर्ड आणि लईच असं हे, कारण की आम्ही रोज असतो एकत्र आणि मागच्या काही महिन्यापासून सूरज आणि आम्ही एकत्र काम करतो आहे आणि खूप मजा येते. आणि मी पण ही इंडस्ट्री जवळून बघतो आहे की डिजिटल मार्केटिंग आणि सोशल मीडियामध्ये मी कॉन्टेंट स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम करत होतो आणि मला नंतर कळतं की अरे ह्याचं जे लँडिंग आणि इंटिग्रेशन होऊन किती भारी काम होऊ शकतं. तर सुरुवातीला मला तुला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की आपण बेसिक्स एकदम क्रॅकडाऊन करू, त्यानंतर बऱ्याच गोष्टी कव्हर करू. तर लीड्स टू सेलची सुरुवात कशी झाली, तू कधीपासून कनेक्टेड आहेस, आणि लीड्स टू सेल कोणत्या कोणत्या डोमेनमध्ये काम करतं आणि कसं काम करतं? लीड्स टू सेलची स्टोरी सांगण्याआधी मी जस्ट आपली भेटण्याची स्टोरी एक शॉर्टमध्ये सांगतो. की काय झालं होतं की माझा एक एम्प्लॉई आहे, म्हणजे तो एक वेबसाईट डिझायनर आहे. तर तो तुझ्या रील्स बघत होता अशा, आणि रील्स बघून मस्त हसत होता. लंच टाईम होता त्याच्यामध्ये, आणि मला दाखवलं सर काय भारी रील बनवतो. मी त्याला म्हटलं आपल्याला भेटायचं आहे का ह्याला. मी म्हटलं आपण भेटूया चल. मी त्याला चॅलेंज दिला, म्हटलं मार्च एंडिंगपर्यंत हा व्यक्ती आपल्या ऑफिसवरती असेल आणि आपलं काहीतरी त्याच्यासोबत काम चालू असेल. तर म्हटलं चला सर चॅलेंज मागाल ते देतो. म्हटलं ठीक आहे चल. आणि मी मग कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होतो, कुठून कॉन्टॅक्ट मिळेल, कसं होईल, काय होईल. मग त्यातल्या त्यात मी एक रात्र बसलो आणि तुझी फॉलोइंग लिस्ट चेक केली. त्याच्यामध्ये माझा पहिलीतला मित्र मला सापडला आणि मी त्याला रात्री 11 वाजता मेसेज टाकला, मला तुझा नंबर दे, मला बोलायचं आहे तुझ्याशी. त्याला मी कॉल केला. तो म्हटला ठीक आहे मी बोलतो भावाला आणि असं असं करून देतो. त्याने दुसऱ्या दिवशी नंबर पाठवला, आपलं डिस्कशन झालं थोडक्यात, आणि आपण मला आठवतंय की व्हॅलेंटाईनच्या दिवशी भेटलो 14 फेब्रुवारी. म्हणजे माझ्यासाठी तो व्हॅलेंटाईन डे खास झाला. आणि त्या दिवसापासून आमची अजून पार्टनरशिप चालू आहे. आणि आम्ही आत्ता बसलोय तो स्टुडिओ पण लीड्स टू सेल्सच आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे फक्त डिजिटल आणि सोशल रिलेटेड नाही आहे. सो तेच क्वेश्चन्स तोच विचारला मी, कारण आपल्या ऑडियन्सला कळलं पाहिजे की पूर्ण मिश्रण कसं असावं. सो लीड्स टू सेल काय करतं, तो कसा कनेक्ट झाला आणि आत्ता काय करतो. ओके. सो लीड्स टू सेलची स्टोरी थोडक्यात सांगायची झाली, माझे पार्टनर सिद्धांत कवठाळे, CEO जे आहेत, फाउंडर CEO,
तर त्यांच्या डोक्यात आधीपासून डिजिटल मार्केटिंग हे 2014-15ला ज्यावेळी डिजिटल मार्केटिंगचं एवढं आपल्याकडं फॅड नव्हतं. अगदी बरोबर. तर ते बिझनेस कोचिंगमध्ये होते आणि त्यांनी कसं की मोठ्या मोठ्या बिझनेस कोचेस सोबत काम केलं होतं त्यावेळी आणि त्यांना डिजिटल आणण्याचा तो प्रयत्न होता, तर तो त्यांनी सुरू केला होता त्यावेळी. मग झालं काय ना त्यावेळी की कोणी करत नव्हतं, मग म्हणले ते की आपण करूया असं ते त्यांनी त्यांच्या लेवलला चालू केलं. त्याच्यानंतर काय झालं की मी जेव्हा 2019-20च्या दरम्यान मी स्टॉक मार्केट ट्रेनिंग वगैरे ते सगळं करत होतो, ज्या कंपनीमध्ये मी करत होतो त्याचं डिजिटल मार्केटिंग माझे पार्टनर करत होते आणि तिथंच आमचं जरा डिस्कशन बोलणं चालायचं. आणि लॉकडाऊनमध्ये काही फायनान्शियल इश्यूजमुळे मला ती फर्म सोडावी लागली आणि इसेन्शियल सर्व्हिसेस चालू होत्या, त्याच्यामुळे मग मी डिलिव्हरीची कामं केली. मी बरंच त्यावेळी असे वेगवेगळ्या कामांमध्ये गुंतलो. मग एका दिवशी मला सिद्धांत सरांचा कॉल आला की आपण एका प्रोजेक्टवरती काम करतोय, सो आपल्याला डिस्कशन करायचं आहे थोडं. म्हणजे त्यांनी मला त्यावेळी जेव्हा मी स्टॉक मार्केटच्या फर्ममध्ये काम करत होतो ना त्यावेळी बघितलं होतं माझं काम. मी कॉन्टेंट लिहायचो, व्हिडिओसाठी हेल्प करायचो, सो हे त्यांना माहित होतं की मी हे करू शकतो. बरोबर. म्हणजे ते असं म्हणतो ना की हिऱ्याची पारख ज्वेलरीला असते, तर त्यांनी मला त्यावेळी ते तसं सांगितलं की आपण करूया याच्यावरती काम. तर मी एकदा मीटिंग केली. असं मला पण ते फॅसिनेटिंग वाटलं जरा कुठेतरी, ही नवीन फील्ड आहे, मला पण याच्यामध्ये इंटरेस्ट वाढतोय आणि मला त्या कामाचा कंटाळा येत नाही कुठे, ते मला जास्त आवडीचं वाटलं. म्हणून मग मी तिथं कुठेतरी म्हटलं की आपल्याला ह्याच्यामध्ये स्कोप दिसतोय, आपण ट्राय तरी करून बघू. त्यांच्यासोबत ते काम चालू केलं आणि मग तिथून 1-2 प्रोजेक्ट आमच्या हातात होते. मग ते प्रोजेक्ट हळूहळू कसं झालं, लॉकडाऊनमध्ये मी म्हणजे सगळे घरात बसले आणि मी घर सोडून बाहेर पडलो. म्हणजे मी पुण्यातलाच आहे, पुण्यात माझं घर आहे स्वतःचं, आई वडिलांसोबत मी राहतो. तरी पण काय झालं ना की त्यावेळी आता सारखंच अपडाऊन करणं पॉसिबल नाही, काठे कोण खाणार पोलिसांच्या बरोबर. त्याच्यामुळे मी मग तो डिसिजन घेतला आणि मी शिफ्ट झालो सिद्धांत सरांच्याच रूमवरती आणि तिथं आम्ही दोघांनी 2 टेबल टाकले आणि काम चालू केलं, 2 लॅपटॉप घेऊन. अशी आमची जस्ट लीड्स टू सेलची सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर काय झालं की आम्हाला वाटलं की याच्यामध्ये खूप साऱ्या सर्व्हिसेस आपण ऍड ऑन करू शकतो, ज्या की आपल्याला दिसत आहेत की हे फ्युचर आहे. कारण त्यावेळी सगळंच बंद होतं आणि चालत काय होतं तर डिजिटल, आणि तिथं ऍड्स चालत होत्या सारख्या, आपल्याला कोर्सेस, वेबिनार्स हे सगळं आपल्याला कंटिन्यू दिसत होतं. मग मी म्हटलं यार ह्याच्यामध्ये स्कोप आहे. पहिलं तर आम्ही काय केलं ना की आमचे जे स्टॉक मार्केटची फर्म होती त्यांचेच नवीन कोर्सेस लॉन्च केले ऑनलाईन आणि ते सेलिंगला चालू केले. मग वेबिनार केले, वेबिनार नंतर कोर्सेस लॉन्च केले, कोर्सेस चांगले सेल व्हायला लागले आणि आम्हाला वाटलं की यार हे फ्युचर आहे. मग आम्ही असंच अप्रोच केला, जे बिझनेस कोचेस होते जुने, जे चांगले मार्केटमध्ये काम करत होते पण त्यांचं आता सेमिनार वगैरे हे सगळंच बंद झालं ना, आता काय वेबिनारच आलंय, तर मग सगळ्यांना अप्रोच करून आम्ही सांगितलं की हे करूया आपण. आणि मग त्यावेळी ते तयार झाले हे करायला ना, आम्हाला तिथून मग एक क्लायंट असे मिळायला लागले. त्यातल्या त्यात अजून एक तुझा जो प्रश्न होता की लीड्स टू सेल कोणत्या डोमेनमध्ये काम करतं, तर लीड्स टू सेल संपूर्ण बिझनेस मला ऑनलाईन आणण्यासाठी काम करतं. म्हणजे तुमचा बिझनेस इव्हन स्क्रॅच पासून पण सुरुवात केलेला असेल तर त्यावेळी काय असतं की तुम्हाला सुरुवातीला गुगल लिस्टिंग करावं लागतं, त्याच्यानंतर तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम पेज, लिंक्डइनला लागलं तर लिंक्डइनला पेज, या सगळ्या गोष्टीच्या बेसिक काही लोकांना अजून पण माहीत नाहीयेत, त्या करून देणं. त्याच्या पुढं मग तुम्हाला वेबसाईट बनवायची, तुमची वेबसाईट बनवून देऊ शकतो, ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, ई कॉमर्स, परफॉर्मन्स मार्केटिंग, ह्या आत्ताच्या नवीन गोष्टी ह्या सुद्धा आपण करू शकतो त्याच्यामध्ये. अजून त्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर वेगवेगळ्या आपण व्हिडिओ प्रोडक्शन जे आपण आता करतोय, हे स्टुडिओचं आपलं काम असतं. याच्यामध्ये व्हिडिओ प्रोडक्शन, त्यांच्या ऑफिसला जाऊन पण पोस्ट प्रोडक्शन, प्री प्रोडक्शन, कॉन्टेंट जनरेशन, आयडियाज देणं वेगवेगळं, ऍड्स कशा असल्या पाहिजे, हे टोटली आपण काम या कंपनीच्या अंडर करतोय. येस. आता जसं सूरज म्हणला की 2014-15ला एक नवीन हा शब्द आला होता डिजिटल मार्केटिंग. तेव्हा मी BBAला होतो आणि तेव्हा मला सेपरेटच टॉपिक होता हा आणि तेव्हा खूप असं फॅसिनेटिंग वाटलेलं. आणि तेव्हा मला टू बी व्हेरी ऑनेस्ट असं वाटलं की लोक एवढे फास्टली एक्सेप्ट करतील का. बट थँक्स टू जिओ आणि त्यानंतर मग ती डिजिटल क्रांती आली, इंटरनेट स्वस्त झालं, लोकांना अजून ॲक्सेस मिळाला, लोक एक्सपेरिमेंट करायला लागले आणि मूलभूत गरजांमध्ये इंटरनेट पण आलं. तर आता 2 डोमेन्स आहेत ज्यामध्ये तुम्ही पूर्णपणे झोकून दिलेले आणि काम करताय, बरेच क्लायंटसोबत काम करताय. तर फर्स्ट आहे डिजिटल मार्केटिंग आणि दुसरं आहे सोशल मीडिया मार्केटिंग पण, किंवा दोन्ही इंटिग्रेट करून पण काम करत आहे. तर डिजिटल मार्केटिंग हे सोप्या सर्वसामान्य माणसाला सोप्या भाषेत कळेल असं काय आहे विषय? सो आत्तापर्यंत नाही म्हणताय ना की गेल्या 10 वर्षापूर्वी जे चालायचं मार्केटिंग ते होतं ट्रेडिशनल मार्केटिंग. म्हणजे आपण जे म्हणू शकतो ना, पॅम्पलेट्स ऍड, बॅनर्स, होर्डिंग्स लागणं, रिक्षावरती चालवणं ऍड्स, म्हणजे हे जे होतं हे ट्रेडिशनल मार्केटिंग, जे आपल्याला डोळ्या देखत असं आजूबाजूला दिसायचं.
पण जे आता आपल्या मोबाईलवरती येतं सगळं, आपल्या स्मार्टफोनवरती, आपल्या लॅपटॉपवरती जे स्क्रीन्सवरती जे ऍड्स येतात त्याला आपण डिजिटल मार्केटिंग थोडक्यात म्हणू शकतो. हे झालं बेसिक. त्यातल्या त्यात डिजिटल मार्केटिंग ही खूप वाईड फील्ड आहे. याच्यामध्ये तुम्हाला डिजिटल लेवलला ज्या ज्या गोष्टी लागतात, वेबसाईट पण असेल, त्याच्यानंतर नवीन नवीन पेजेस बनवणं असेल, त्याच्यानंतर कॉन्टेंट त्याच्यावरती अपलोड करणं असेल, डिझायनिंग असेल, हे सगळं डिजिटल मार्केटिंगचंच एक इंटिग्रेटेड पार्ट आहे. म्हणजे थोडक्यामध्ये जिथं जिथं एखाद्या माणसाचा किंवा कुठल्याही व्यक्तीचा डिजिटल प्रेझेन्स आहे तिथं आपला प्रोडक्ट मार्केट करणे. राईट. हे झालं बेसिक डिजिटल मार्केटिंग. याच्यामध्ये खूप वाईड आहेत. त्याच्यातल्या काही पार्ट आहेत जे सोशल मीडिया मार्केटिंग झालं, त्याच्यानंतर मग आपण वेबसाईट डिझायनिंग, हे वेगळं, म्हणजे हे सेपरेट पार्ट आहेत आणि त्याच्यात सगळ्यांचं मिळून जे बनलं ते डिजिटल मार्केटिंग. आता लोकांना काय वाटतं ना की फक्त सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह राहणं, त्याच्यावरती पोस्टिंग करणं, त्याच्यावरती फेस्टिवल पोस्ट टाकून ते बूस्ट करणं, हे डिजिटल मार्केटिंग वाटतं. तर ते एक पार्ट आहे त्याचा. सो हे गफलत खूप झाली आहे लोकांची की हेच डिजिटल मार्केटिंग. आणि त्याच्यामुळे लोक आज काय म्हणतात ना, डिजिटल मार्केटिंग नका करू, ते त्याच्यामध्ये पैसे वेस्ट होतात. सो हे मिसकन्सेप्शन आता मला वाटतं मार्केटमध्ये खूप झालेलं आहे. हे असं का, म्हणजे ह्याच्या मागे कारणं पण असणार आहेत. म्हणजे आपलं पण बोलणं होतं खूप वेळा की सगळ्या फर्म नाही, बट 10-12% डिजिटल मार्केटिंग फर्म्स असतात, बाकी सगळ्यात छान स्मूथली काम करतात लिगली. आतापर्यंत मी असं बघितलंय. आता मला तसं मी स्वतः डोळ्यानं बघितलेले आहेत की अशा 3-4 लोक एकत्र येऊन ते काम करतात. ऑफिसचा एक्झिस्टन्स एवढा हेवी नसतो आणि कुठल्या तर ठराविक ॲप्लिकेशनवरती ग्राफिक्स बनवून ते देणं आणि पुढच्या व्यक्तीला ते सर्व्ह करत राहणं. मग त्यानंतर त्या व्यक्तीला समजतं की आपल्याला वेड्यात काढण्यात आलेलं आहे. मग अशा ठराविक एजन्सीमुळे हे नाव खराब होतंय का क्लायंट हँडलिंग नीट होत नाही. सो एवढी निगेटिव्हिटी काय येत होती या फील्डबद्दल? सो फर्स्ट ऑफ ऑल, आता जसं तू जसं म्हणलं की ऑफिसचं काही एवढं त्यांचं सेटअप वगैरे काही नसतं, सो ही कॉमन गोष्ट झालेली आहे. कारण झालंय काय ना, डिजिटल मार्केटिंग कोणापर्यंत जात आहे? यंग एज. बरोबर. म्हणजे 16-17 वयाची पोरं, आज जी जस्ट कॉलेज पास आउट होत आहेत, त्यांच्याकडे हे डिजिटल मार्केटिंगचं सगळं आज नॉलेज मिळायला लागलं. तर त्यांना 2 कोर्सेस केले की वाटतं मी डिजिटल मार्केटिंग करू शकतो बेस्ट लेवलला. हे त्यांना लगेच कॉन्फिडन्स कुठून तरी मिळतो आणि मग ती 2-3 पोरं कॉलेजमधली आता जस्ट शिक्षण झालेली किंवा शिक्षण करता करता हे करू शकतो ना आपण. अशा याच्यामध्ये जाऊन ते वेगवेगळ्या मग ट्राय करतात गोष्टी. मग कुठल्या तरी एका बिझनेसला, एखाद्या शॉपवाल्याला, एखाद्या बिझनेसमॅनला ऑफिसमध्ये जाऊन अप्रोच करणं, त्याला हे सांगणं की हे आम्ही करू शकतो, आम्ही 2-3 टीम आहे, आमचं असं आहे, आमचं तसं आहे, आणि मग ते दाखवून त्यांचं काम घेणं. बरं, त्यांना एक्सपिरियन्स नसतो क्लायंट हँडलिंगचा, त्यांना एक्सपिरियन्स नसतो बल्क काम करण्याचा, मल्टीटास्किंगचा एक्सपिरियन्स, बरेच स्किल असो, भले स्किल असो, त्यांनी अक्वायर केलं स्किल, पण ते ट्राय आउट तर नाही केलं ना अजून. डायरेक्टली तुम्ही क्लायंटला गेला हँडल करायला, आणि ते पण मोठ्या क्लायंटला. समजा एखादा म्हणतोय की मला 20-25 हजार, 30 हजार, 50 हजार बजेट आहे माझं स्पेंड करण्याचं, तुम्ही त्याला जर टार्गेट करून त्याच्याकडे गेलात आणि त्याचं काम असं काहीतरी चिंदी काम करून आले, तर त्याच्या मनात तर डिजिटल मार्केटिंग हे निगेटिव्हच झालं ना. बरोबर. सो हे नवीन मुलं जे येत आहेत आजकाल मार्केटमध्ये, आता मी पण काही खूप मोठा एक्सपिरियन्स माणूस डिजिटल मार्केटिंगचा, मी काही कोर्सेस केले तर असं काही नाही. मी मला हार्डकोर डिजिटल मार्केटर म्हणतच नाही. मला काय जमतं तर मला क्लायंट मिळवणं जमतं, मला क्लायंटशी रिलेशनशिप मिळवणं म्हणजे जपणं जमतं, हे मी माझं स्वतःच्या क्वालिटीज म्हणतो. तर डिजिटल मार्केटिंग करणाऱ्या लहान मुलाला त्याचं ऑफिस नसताना एखादा फ्रीलान्सर म्हणून आपण म्हणू शकतो की तू कर, आणि त्याच्यावरती आपण थोडंसं एक ट्रस्ट म्हणून एक थोडं तुला ट्राय करायला देऊ शकतो. पण मोठा बजेट स्पेंड करणारा माणूस आहे तर त्याच्या निगेटिव्ह माइंडसेट, म्हणजे त्याच्या माइंडसेटवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. म्हणून आज डिजिटल मार्केटिंगला बरीच नावं पण ठेवली जातात. आणि बिझनेसमॅनचं काय होतं ना की आता ही पोरं काय करतात, आज चॅट जीपीटी आले गेले 2 वर्ष बघतो आपण, त्याच्यावरती डिजिटल मार्केटिंग रिलेटेड काहीतरी टॉपिक सर्च करणार, त्याच्यामध्ये काय काय सगळ्या सर्व्हिसेस दिल्या जाऊ शकतात, या सगळ्याची एक मोठीच्या मोठी लिस्ट बनवणार, 15, 20, 30 नावं अशी जबरदस्त लिहिणार, आणि त्याच्यासमोर त्याच्या काहीतरी प्राइसिंग लिहिणार. बरोबर. मी असे पण काही कोटेशन बघितलेत, डिस्क्रिप्शन बघितलेत की पूर्ण 30-30 पानाचं कोटेशन गेलंय, काम त्याच्यातनं होणार 5-6 जी महत्वाची आहेत, जी रिझल्ट देणार आहे, आणि सर्व्हिसेस मेन्शन केल्यात 30. मग आज एखादा क्लायंट माझ्याकडे जरी आला ना, मला म्हणतो सर ते ऑर्गॅनिक ग्रोथसाठी ह्या 4 गोष्टी तुम्ही नाही करणार का? बरं, मग त्या ॲडमध्ये तुम्ही ह्या 5-6 गोष्टी ज्या मला इथं दिसत आहेत त्या नाही तुम्ही करणार का? मी म्हटलं मी ॲड लावणार, त्याच्यामध्ये कॉन्टेंट काय पाहिजे तो मला माहिती आहे, ती कोणत्या टार्गेट ऑडियन्सला द्यायची ते मला माहिती आहे, तर मी हे लावणार ना, आणि त्याच्यातनं मी रिझल्ट आतापर्यंत दिलेले आहेत लोकांना. मग हे मला माहिती आहे कसं करायचं. मग या 4 सर्व्हिसेस मला माहिती आहे, त्याची नावं काय आहेत, मला माहिती आहे त्याच्या मागचं कन्सेप्ट काय, पण मी तुम्हाला ते एक्स्ट्रा सांगून तुमचं माइंड का खराब करू? अगदी बरोबर. तुम्ही तुमच्या उपयोगाचं नाहीये.
तुम्ही जो बिझनेस करताय त्या बिझनेसमध्ये तुम्ही लक्ष द्या ना. तुम्ही ह्याच्यातल्या 15 गोष्टी नवीन जाणून तुमचं तिकडचं पण माइंड डायव्हर्ट करता, इकडे पण तुमचं नीट लक्ष लागणार. राईट. तू एक आत्ता शब्द बोललास आणि मी पण ह्याबद्दल खूप अभ्यास करतोय, कारण एक कॉलेजमध्ये पुढच्या महिन्यामध्ये मला ह्याबद्दल बोलायचं आहे की ChatGPTमुळं क्रिएटिव्हिटीला गंज लागतोय का? काय वाटतं तुला? म्हणता येईल तसं थोडक्यात, की काय झालंय ना, आज कॉन्टेंट क्रिएटर जो आधीचा होता आपला, तो कॉन्टेंट क्रिएट करताना असा मस्त विचार करायचा, 10-12 वेगवेगळ्या लाईन्स लिहायचा, कॉपीरायटर किंवा कॉन्टेंट क्रिएटर वेगवेगळे ब्लॉग्स लिहायचा, त्याच्यातनं एक कुठंतरी फायनल व्हायचा आणि मग ते वेबसाईटला अपलोड होणार किंवा कुठल्या तरी ऍडला जाणार. राईट. पण आज झालंय काय की ChatGPT 2 क्लिकवरती 10-12 ब्लॉग एकत्र देते. मग पोरं म्हणतात ना, अरे मी काय एवढं कष्ट घेऊ, मग मी काय एवढं डोक्याला ताण देऊ. मग हळूहळू काय होतंय ना, की क्रिएटिव्ह माइंडचं जे विचार करण्याची कॅपॅसिटी आहे ना, ती कमी कमी होते. आम्ही पण ChatGPT वापरतो, नाही असं नाही, पण आम्ही कशासाठी वापरतो तर त्याचा सपोर्ट घेण्यासाठी वापरतो. बेस्ट नाही होतं, बेस्ट म्हणजे त्याच्या आहारी नाही गेलो आम्ही. आम्हाला ChatGPT कितपत यूज करायचं हे आम्हाला माहिती आहे. कारण जर मी कॉन्टेंट क्रिएटरला पूर्ण फ्रीडम दिला की तू ChatGPTवरनं काही कॉन्टेंट क्रिएट कर आणि टाक. आज मी जेव्हा LinkedIn ओपन करतो, माझे जेवढे पण मी समजा काही काही फॉलो करतो लोकांना, त्यांचे मी आर्टिकल्स वाचतो. मला कळतं ना की हा जेन्युइनली त्यांनी स्वतः लिहिलेला आहे का हा ChatGPT जनरेटेड आहे. कारण आज लोक तेवढी हुशार झालेली आहेत, त्यांना पण कळतं ChatGPTवर काय लिहिलं जातं. म्हणजे आता ओळखू शकतो. म्हणजे बघ ना, की कॅप्शन किंवा कुठलं डिस्क्रिप्शन किंवा काय असेल ना, तर दुसऱ्या मिनिटात कळतं ChatGPT. सो युनिफॉर्मॅलिटी खूप जास्त आहे. आणि त्याच्यातले काही ठराविक शब्द, एम्ब्रेस, एम्बार्क, एनकोड, डिकोड, अनलॉक, हे काही काही जे शब्द आहेत ना, म्हणजे हे शब्दांनी काय झाले ना, मी आज बॅनरवरती पण बरेच शब्द हे बघितलेत. म्हणलं हे मोठे मोठे बिल्डर पण आज म्हणजे ह्यांना गंडवलं जातंय थोडक्यात. लाईक समजा की एखाद्या ह्याच्यावरती मी एक शब्द वाचला होता की फील द एक्स्ट्रागावांजा ऑफ द सीझन. आता तो एक्स्ट्रागावांजा शब्द वाचस तर मी गावाला जाऊन परत येईल. एवढं तुम्ही ते शब्द हे मी म्हणतोय ना, तुम्हाला आज पुण्यात मराठी माणूस राहतोय, ठीक आहे, थोडंसं मॉडर्नाइज होतंय पुणे, आहेत लोक बाहेरची पण त्यांना पण हे शब्द वाचायला जड जातात ना. तुम्ही सिंपल शब्दात जे त्यांना मनापासून पाहिजे ते द्या ना. मी आज समजा एखाद्या आयुर्वेदिक प्रोडक्टची ऍड करतोय ज्यांनी पोट साफ होतंय, मी म्हणाल पेट साफ करणं आहे तो इसेलो. सिंपल एक लाईन झाली ना, त्याचं दुखतं ऑलरेडी, कुठे त्याला सांगत बसतो. मी जर त्याला ती हिट केली डायरेक्ट लाईन की तुझं पोट दुखतंय ना बाबा, तर घे ना. एवढं सिंपल लेवलला तुम्ही जर ऍड करू शकत असाल तर आज तुम्ही जिंकला. कारण म्हणजे अशी ऍड जी लहान मुलाला पण कळेल, म्हाताऱ्या माणसाला कळेल, पण अडाणी माणसाला पण कळेल, शिकलेला पण कळेल. येस. आणि आज काय होतंय ना की मी जेवढा मी अनालिसिस करतोय किंवा स्टडी करतोय, आज 1500 ऍड्स आपल्याला दिवसाभरात दिसतात वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे तुम्ही डोळ्यांनी टँजिबल इंटँजिबल दोन्ही, टँजिबल इंटँजिबल डिजिटल वरती पण दिसतात, फिजिकल ज्या काय ऍड असतात तर त्या 1500 मधनं तुम्ही का स्टँड आउट होणार. त्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, तर तुम्हाला तुमच्या डिझाईनवरती काम करायचंय, जे अट्रॅक्टिव्ह डिझाईन पाहिजे. तुम्ही लई त्याच्यामध्ये भरमसाठ टाकल्या ना गोष्टी तर ते अट्रॅक्टिव्ह नाही होत, त्याला गिचमिड मानतात. हे एक आहे मला की काही काही क्लायंटचं असं असतं बघ की एक पोस्टर असतो आणि तो पोस्टर देण्यात येतो आणि तुम्हाला ते सांगण्यात येतं की पाहिजे तसं कर, 1 नंबर झाला पाहिजे, असं असं फेस्टिवल आहे आपल्याकडे, डिस्काउंट आहे, आणि मग ते एक एक करेक्शन देत जातात आणि शेवटी गिचमिड होतो. तुम्ही सांगत असता समजून की असं नाही पाहिजे. बरोबर. असे क्लायंट कसे हँडल करताय? एक आम्ही पण थ्रेशोल्ड लिमिट ठेवली की समजा आता क्लायंटला आम्ही एक्सप्लेन करतोय, बरं तुमची एक्सपेक्टेशन काय आहे ना, आम्हाला तेवढी क्लिअर करा. तुम्हाला काय झालं पाहिजे, म्हणजे तुम्ही पोस्ट बनवा म्हणताय किंवा तुम्ही ऍड लावा म्हणताय, त्या ऍड मधनं तुमचा फायनल टार्गेट काय. तुम्हाला फुटफॉल पाहिजे, तुम्हाला वेबसाईटवरती व्हिजिट्स पाहिजे, तुम्हाला सेल पाहिजे, तुमचे फॉलोअर्स वाढले पाहिजे, तुमचा टार्गेट मला तुम्ही सांगा, का आम्ही ठरवायचा आहे तो हे पण सांगा. मग हे जर आमच्याकडे तुम्ही जर फ्रीडम देत असाल ना, तर तुम्ही आमच्याकडे ते द्या. तुम्हाला नाही रिझल्ट मिळाला तर तुमच्या मनासारखं करू, हे आमच्या टीममध्ये ठरलेलं असतं. सेकंड थिंग, ज्यावेळी असा क्लायंट असतो की त्याला चेंजेस शिवाय जमतच नाही, त्यांचं म्हणजे मनच भरत नाही, 10 चेंजेस दिल्याशिवाय त्यांचं ते असं नाही काही इगो सॅटिस्फाय होत नाही. सो असे पण क्लायंट आहेत, हँडल करतो. म्हणजे वर्गात ते शिक्षक नसतात काय, भारी निबंध लिहिला असला तर स्वल्परम देऊन म्हणणार बघ मी तुला बरोबर सांगितलं. बरोबर. असे पण क्लायंट आहेत. पण मी काय करतो ना, मग त्यावेळी एक आम्ही आमच्या लेवलनी 2-3 डिझाईन देणार की सर हे आहे, आमच्या डिझायनरला बेस्ट वाटतंय, हे आम्ही ट्राय केलं, ह्याचे हे रिझल्ट आहेत आधी पण. सो तुम्ही म्हणत असाल तर हे करू, नाहीतर तुम्ही सांगाल ते होणार.
मग त्याच्यावरती जर रिझल्ट नाही आला ना, मग तुम्हाला आमचं ऐकावं लागणार. मग तिथून पुढे तुमचं आम्ही नाही ऐकणार. कारण आम्हाला जेन्युइनली केअर आहे एखाद्या क्लायंटसाठी. का तुम्ही एवढा बिझनेस करताय सर मोठा, तुम्ही जर समजा नाही म्हटलं तरी 10-15 लाखाचा कुठंतरी सेल करताय, तर त्याच्यामध्ये आमचा किमान 10-15% वाटा असावा. बरोबर आहे. तुमच्या बिझनेसला थोडीशी ग्रोथ मिळावी, विजिबिलिटी मिळावी, लोकांनी तुमचं नाव घ्यावं, हे आमचे टार्गेट आहेत ना. आम्हाला असं नाही की तुमच्या खिशात पैसा दिसतोय की आम्हाला पैसा पाहिजे, हे नाही आमच्या डोक्यात. आम्हाला काय पाहिजे ना, तुमची जेन्युइनली ग्रोथ झाली पाहिजे, तुम्ही कुठेतरी लोकांच्या तोंडामध्ये तुमचं नाव आलं पाहिजे. हे जेव्हा होतं ना, त्यावेळी आम्ही एकदम सॅटिस्फाईड असतो. येस. माझ्या अजून 1-2 मित्रांची डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे आणि एकानं नुकतीच मागच्या महिन्यात एक कंपनी चालू केली. मी बघितलं त्याला छान क्लायंट्स मिळाले, म्हणजे लहान एकदम तो, तर त्याला खूप मोठा क्लायंट मिळाला. तर त्यांना ते कोटेशनच असं दिलं त्यांना डेंजर, आणि काम काय अप टू द मार्क नव्हतं, आणि तो क्लायंट गेला आता परवा दिवशी. तर ह्यात मी एक गोष्ट शिकलेलो आहे, ती मला तुला विचारायची आणि तुझ्याकडून व्हॅलिडेट करून घ्यायची, की लोक सोन्याची कोंबडी दिसली की डायरेक्ट कापायला बघतात. म्हणजे त्यांच्याकडून रोज अंडी खावीत किंवा त्यांच्यासोबत राहावं, लॉंग टर्म रिलेशन बघावं, मोर दॅन मनी बघावं. सो ह्या फील्डमध्ये पैसा किती महत्त्वाचा आहे, नेटवर्किंग किती महत्त्वाचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचा कोअर एलिमेंट कोणता आहे जेणेकरून तुमची कंपनी लास्टपर्यंत चालू राहील? सो सगळ्यात पहिलं तर मी म्हणाल ना, ह्या फील्डमध्ये नेटवर्किंग तर खूपच महत्त्वाचं आहे. का सांगतो, आज प्रत्येक बिझनेस कोणताही असो, तो लहान शॉपही असो, मोठा IT कंपनी असो, नाहीतर कोणती फार्मा कंपनी असो, सगळ्यांना डिजिटल मार्केटिंग पाहिजे. म्हणजे डिजिटल मार्केटिंगला एक तरी ऍस्पेक्ट त्यांना पाहिजे की जो त्यांच्यासाठी यूज होतो. बरोबर. सो मग आज एवढं मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटीज आहे, एवढा स्कोप आहे ना, मग तुम्ही नेटवर्क करा. तुमच्या एका क्लायंटला तुम्ही चांगली सर्व्हिस द्या, तुम्हाला तो 10 क्लायंट आणून देऊ शकतो. त्याच्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे, कारण त्याचे वेंडर्स किती आहेत. बरोबर आहे. त्याच्यासोबत बिझनेस करणार, तो ज्या नेटवर्किंग ग्रुपला जात असेल किंवा तो 10 लोकांमध्ये तो थांबतोय ना, तो बिझनेस करतोय, म्हणजे 10 लोकांसोबत त्याचा कनेक्ट आहे. त्याच्याकडे ते कॉन्टॅक्ट्स आहेत जे पोटेन्शियल तुमचे क्लायंट्स असू शकतात, होऊ शकतात. सो तुम्ही नेटवर्क करा. तुम्ही त्याला काय म्हणतो ना आपण, अवेलेबल राहा, की त्याला जर कुठं प्रॉब्लेम येत असेल ना. आज आमची टीम आहे ना, आमचे व्हॉट्सअप ग्रुप्स असतात आणि आम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती, म्हणजे टीम्स असेल, मायक्रोसॉफ्टचं, गुगलचं असेल, याच्यावरती आम्ही ऍक्टिव्ह असतो कंटिन्यू. रात्री 12 वाजता मेसेज आला तरी एखादा आमचा टीम मेंबर लगेच रिप्लाय करतो. ती एक रिलायबिलिटी आहे आज क्लायंटकडे आमच्या. टीम पण तशी पाहिजे. हा, टीममध्ये ते कल्चर बिल्ड करणं गरजेचं आहे, कारण आम्ही गेले 2 वर्ष हेच करतोय, की कधीही काय आम्ही स्वतः करतो ना ते. कारण मी आणि सिद्धांत सर जेव्हा आम्ही 2-3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत काम करत बसायचो, त्यावेळी आम्हाला लक्षात यायचं की यार हे क्लायंटसाठी आपण जे करतोय ना, हे आमची करंट इन्व्हेस्टमेंट आहे, फ्युचरमध्ये खूप आपल्याला बेनिफिट देणार आहे. अगदी बरोबर. कारण ज्यावेळी आम्ही 10x10 रूमच्या, आता हा टेबल आहे, एवढ्याच टेबलवरती हे 2 टेबल होते आमचे, त्याच्यावरती आम्ही बसायचो. आज माझं बानेरमध्ये ऑफिस आहे. का झालं तर कुठंतरी आम्ही क्लायंटला एक रिलायबल टीम म्हणून तिथं थांबलो त्यांच्यासाठी, की तुम्ही आहे ना, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये जरी असेल किंवा तुमच्या पार्टनरशिपमध्ये तुम्हाला कम्युनिकेट करताना येत नाही, तुम्हाला तुमचा सेल्स टीमवाले तुम्हाला त्रास देत आहेत, तिथं पण आम्ही सपोर्ट देतोय. तिथं आमच्याकडे काही चांगल्या गोष्टी असतील त्या आम्ही सांगतोय. तुमच्या घरात पण प्रॉब्लेम असेल तरी ते आम्हाला शेअर करतायत. आज इथपर्यंत रिलायबिलिटी आज मार्केटमध्ये आम्ही क्रिएट केलेली आहे, की आमचे क्लायंट आज डोळे झाकून विश्वास ठेवतात आमच्यावरती. तू म्हणलाय ना, आम्ही करणार. पैसे किती लागतात सांग, रिझल्ट दिलेत. आणि हे कमवायला काय लागतं ना, तुम्हाला कनेक्ट राहावं लागतं तेवढं. उगाच फक्त सर्व्हिसेस देताय हा पार्ट वेगळा. तुम्ही जेवढं डिलिव्हरी पॉईंट ठरवलाय त्याच्या पुढे जाऊन तुम्ही काय एक्स्ट्रा डिलिव्हर करताय, ओव्हर डिलिव्हर करताय का, आणि त्याची क्वालिटी राहते का. आता अजून एक गोष्ट आहे की ज्या फील्डमध्ये तुम्ही काम करताय त्या फील्डमध्ये क्रिएटिव्ह लोकांची खूप गरज आहे. जसं की तुमचा ग्राफिक डिझायनर असेल, व्हिडिओ एडिटर असेल, कंटेंट रायटर असेल, बरेच म्हणजे सेटअप डिझायनर असेल, कॅमेरामॅन असेल, आणि ही लोक स्किल्ड लेबर असतं, एकदम लेबर म्हणू शकत नाही, स्किल्ड पीपल आहेत, एकदम प्रोफेशनल्स आहेत हे. आणि हे ॲम्बिशियस असतात, मी स्वतः बघितलेलं आणि मी ते काम करतोय. आणि प्रत्येकाला स्वतःचं काहीतरी करायचं असतं, बट स्वतःचं काहीतरी करायचं असतं त्याच्या आधी जॉब करायचा असतो, कारण ते भांडवल मिळवायचं असतं. सो ह्या फील्डमध्ये मी मोस्टली बघितलं की 1-1.5 वर्षच लोक टिकतात, कारण 2 वर्षानंतर जातात, कारण त्यांना स्वतःचं काहीतरी करायचं असतं. तर मग हे ॲट्रिशन कसं मॅनेज करायचं आणि कसे ही लोक मॅनेज करून ठेवायचे, आणि त्यांना कसं जाणून द्यायचं की येस यू आर रिस्पेक्टेड आणि तुला इथं व्हॅल्यू आहे, तुला इथं जास्त काम मिळेल. डिजिटल मार्केटिंग ही फील्ड जी आहे ना, ॲम्बिशन्स विकणारी फील्ड आहे. कारण आपणच सांगतोय ना, तुमचा बिझनेस आज 1 लाखाचा असेल तर आपण 10 लाख करून देणार आहे.
हे आपण क्लायंटला सांगतोय त्यावेळी कुठं ना कुठे टीम इन्व्हॉल्व आहे ना, त्यात टीमला दिसतंय की हे आपण करू शकतो, हे आम्ही करू शकतो, तर तुम्ही का नाही, हे त्यांना लगेच दिसतं. बरं, याच्यामध्ये मला हे पण मान्य आहे की टीम टिकत नाही, आणि हे सगळ्या पूर्ण फील्डचा या तो काय म्हणता येईल ड्रॉबॅक पण आहे, किंवा मी म्हणतो की थोड्याशा बाबतीत मी पॉझिटिव्ह विचार केला तर तो एक बेनिफिट पण आहे. की वाढतंय आणि एक केला तर दुसरा एक चांगला टॅलेंटेड पोरगा पण येऊ शकतो, फ्रेश माइंडचा. आणि क्रिएटिव्हिटीला इथं मरण नाहीये, किंवा नाही का काय म्हणता येईल की इथं वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे पॉईंट ऑफ व्ह्यू, तर तो काय घेऊन येतोय नवीन हे मला नाही सांगता येणार आत्ताच. तो जोपर्यंत रुळत नाही याच्यात जोपर्यंत तो वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत नाही. सो आम्ही टीम मॅनेज करताना काय करतो, कल्चर आपलं ऑफिसचं असं आहे ना की आम्ही पूर्ण ट्रान्सपरन्सी ठेवतो इथे, की आमची काय कामं चाललेत, कंपनीत प्रॉफिट जरी झालंय तरी प्रॉफिट एवढा झालाय, लॉस जरी झालाय तर लॉस एवढा झालाय. हा, लॉस आतापर्यंत कधीच केला नाही, सुरुवातीपासून प्रॉफिटेबल आहे, पण जस्ट एक की सांगण्यासाठी की ट्रान्सपरन्सी जी आहे ना ती आधीपासून मेंटेन केली. जर एखाद्याला त्याच्या फॅमिली प्रॉब्लेम बाबतीत जरी डिस्कस करायचा असेल ना, तो आज लगेच मला सांगतो की मला अर्धा तास द्या, तुमच्यासोबत डिस्कस करायचंय थोडंसं, याच्यावरती मला सोल्युशन पाहिजे, हे तो बोलू शकतोय. कारण काय आहे ना, बॉस कल्चर इथं नाहीये. आमची अख्खी टीम यंग आहे. सगळ्यात वयस्कर जर म्हणायचं झालं तर माझे पार्टनर CEO आपल्या कंपनीचे 28 वर्षाचे, त्यांच्यावरती कोणच नाही. आम्ही सगळे 24-25 मध्ये. आता हे सळसळतं रक्त थोडक्यात म्हणायचं तर, यांना काही ना काही बाहेर फॅसिनेटिंग गोष्टी दिसतात, यांना काहीतरी नवीन करायचंय हे मला माहिती आहे. मी त्यांना ड्रीम्स नाही विकत आहे, मी त्यांना पॉसिबिलिटीज दाखवतो की ह्या फील्डमध्ये हे आहे. राईट. आणि असं आहे ना की मी कधीच कंपनी ग्रोथ जास्त हे नाही बघत की फर्स्ट माइंडमध्ये टार्गेट माझा तो नसतो. माझा पहिला टार्गेट काय आहे ना, पर्सनल ग्रोथ किती करतोय तो व्यक्ती. तो जर डिझायनिंग करतोय तर मग तो फक्त आधीपासून जे चालत आलंय तसंच डिझायनिंग करतोय, AIच्या सपोर्टने काही नवीन डिझाईन करतोय का, नवीन काय ते मार्केटमध्ये ते करतोय का, त्याला आम्ही आज आमच्या कंपनीमध्ये असं आहे ना, आज प्रत्येक व्यक्ती 2 तास फक्त कोर्सेस शिकण्यासाठी घालवतो. कल्चरच आहे. का माहिती आहे का, कारण जोपर्यंत तो स्वतःला डेव्हलप करत नाही तोपर्यंत त्या कंपनीमध्ये ग्रोथ होणार नाही. मग त्याच्यासाठी आम्ही तो वेगळा वेळ दिलेला आहे की तू 2 तास कोर्सेस कर, आणि त्याला पण वाटतं ना की बाबा मला शिकायला पण मिळतंय, शिकायला पण मिळतंय, वेळ पण त्याचं युटिलाइज चांगलं होतोय. प्रोडक्टिव्ह काम मी सांगतो ना, 9 तास आपल्या ऑफिसचा जरी टायमिंग असला, प्रोडक्टिव्ह काम 3 ते 4 तासाचं असतं, ते आपण मॉर्निंग शिफ्टमध्ये करून घेतो. त्याच्यानंतर तुम्ही कोर्सेस डबा खाल्ला की संपला, झोपच येते पोरांना, आणि आम्ही झोपायला पण वेगळा थोडासा वेळ देतो. म्हणजे प्रमोट करण्याची गोष्ट, रिक्रुटमेंट आहे बरं का इकडे लेडीज टू सेलला. पोरं म्हणजे थोडं कधी कधी वाटलं की नाही का, आणि हे फील्डच असं आहे, क्रिएटिव्ह माणसाला तुम्ही जेवढं रिस्ट्रिक्शन घालाल तेवढं त्याचा आर्ट थांबणार आहे. सो अजून एक गोष्ट आहे यामध्ये की कधी कधी असं होतं की, आणि हे मला नंतर दुःख कळलं, जसं या इंडस्ट्रीत मी आलो आणि मी छान आता ऋषीसोबत काम करतोय, यासोबत काम करतोय, आणि ऋषी सगळं व्हिडिओज वगैरे बघतो, आणि मला नंतर कळलं त्याकडे पण बरेच क्लायंट्स आहेत. तर मस्त व्हिडिओ बनवून दिलेला असतो, बीट्सवर सगळ्या वाईट्स बसवलेल्या असतात, सिनेमॅटिक्स वगैरे, आणि क्लायंट शेवटी म्हणतो तेवढं गाणं वाजलं की. मग अशा वेळी त्या एडिटरनं कसं मॅनेज करायचं, आणि एडिटरनं पेशन्स कसे ठेवायचे, आणि पेशंट असणं का, म्हणजे काय क्वालिटी पाहिजे तुमच्या एडिटरकडे, त्या टीमकडे, व्हिडिओ एडिटिंग टीमकडे? पहिलं तर आहे ना, आता हे क्लायंट असणारच आहे हे गृहीत धरून चालायचंच आहे, कारण तुम्हाला क्रीम क्लायंट कधीच मिळणार नाही या फील्डमध्ये. जेव्हा तुम्ही 100 डोके आपटणार त्यावेळी तुम्हाला एक क्लायंट असा मिळतो की जो चेंजेसच देत नाही. आम्ही 2 वर्ष मागची असे क्लायंट हँडल केलेत का ज्यांचं रोज एका पोस्टवरनं शिव्या खायचो आम्ही. म्हणजे हे पण होतं या मार्केटमध्ये, या फील्डमध्ये ते आहेच. क्लायंट कोणताच तुम्हाला, कारण तो आत्ता एज्युकेट होतोय, आणि प्रत्येक क्लायंट काय ना काय रील्स बघतोय, त्याच्याकडे पण सोशल मीडिया आहे. मग तो मला असं पाहिजे, त्याला पण एक्सपेक्टेशन त्याचे हाय होत चाललेत हळूहळू. मग आपल्याला ते पकडून चालायचंय. तुझ्या ज्या फीडमध्ये येते ना, रील मध्ये किंवा फेसबुकला पण बघ, गुगलला बघ, जे फीडमध्ये तुझ्या येते तेच त्याच्या पण येते, किंवा त्याच्या व्यतिरिक्त पण जे जे येते ते तो बघतोय. मग तुम्ही एक्सपेक्टेशन घेऊन चाला की हा चेंजेस देणार आहे, तर तुम्ही बॅकअप प्लॅन रेडी ठेवा, की ऑप्शन्स ठेवा. मी म्हणतो की एका रीलला तुम्ही चेंजेस किती एक्सपेक्ट कराल, 2-3 चेंजेस देऊ शकतो एखादा माणूस, मग तुमच्याकडे दुसरी रीलच तयार ठेवा ना. आणि असं करा की तुम्ही त्याला ऑप्शन द्या की सर ह्या 2 रील आहेत, ह्याच्यातनं फिक्स करा. तुम्ही जेव्हा ऑप्शन देताना, सर ही रील दिली आहे, ऍटलीस्ट कंपॅरिझन देतो की तुम्हाला ही रील दिली आहे सर, ह्याच्यामध्ये काय तुम्हाला वाटतंय का सांगा. तुम्ही ते बोलूच नका ना की ह्याच्यात काय वाटतंय का सांगा, तो सांगणारच ना. दोन्हीतली कुठली छान वाटते,
तुम्ही व्हॅलिडेशन मागितलं ना त्याला, त्यावेळी तो व्हॅलिडेशन त्याचं देणारच, तुम्हाला 10 पॉईंट तो सांगणारच. आणि पण ज्यावेळी तुम्ही फक्त कम्पेअर देता ना की तुम्ही ह्याच्यातलं एक सिलेक्ट करा, तर तो मोस्टली तो विचार नाही करत की ह्याच्यात चेंजेस सांगा. त्यातली 2 पैकी एक कुठली तरी फायनल होती, दुसरी पण तुम्ही मग नंतर फायनल करून घेऊ शकता. येस. आणि मला एवढं कळलेलं, मी आता जेवढं पोस्ट प्रोडक्शनमध्ये काम करते कंपनीसोबत, सुरजसोबत काम करते, ऋषीसोबत तर 5 वर्ष झाले आता जवळजवळ, तर लिबर्टी खूप महत्त्वाची असते. तुम्ही लिबर्टी दिली ना त्या आर्टिस्टला की नाही कर रे, तू करणार छान, तर तो एडिटर, तो सिनेमॅटोग्राफर, आता तुमची टीम ती छान करते की जबाबदारी आहे. आता आपण कुणाची तरी रील किंवा पोस्ट बघतो आणि तो आता एखाद्या हॉटेलवाल्याची रील बघितली आणि एखाद्या क्लोथिंगवाल्यानं म्हणला मला अशी रील पाहिजे, त्याला डोमेन वेगळे, स्ट्रॅटर्जी वेगळे, हे समजत नाही. सो हा खूप छान मुद्दा सांगितलास. सो खूप असं टेक्निकल न जाता अजून थोडंसं बरेच आस्पेक्ट्स आहेत ते आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे. मी जेवढं सूरजला ओळखतो तेवढ्यामध्ये त्याचं लिखाण खूप छान आहे. आणि मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट, मी आत्ता तुम्हाला दाखवली ना खाली, ती एक फ्रेम तिने मला दिलेली. आणि माझ्या प्रत्येक टायटल जे शोचे आहेत त्यामध्ये त्यानं ते 4 ओळी बनवलेली आणि दिलेली. आणि काल आपण प्रसादला भेटलो तेव्हा पण दिलेली. सो ह्या फील्डमध्ये क्रिएटिव्हिटी, लिखाण, मग तो कॉन्टेंट जसं बघ ना की पेपरमध्ये पण कॉन्टेंटच असतो, मॅगझिनमध्ये पण आहे, न्यूजवरती पण आहे. सो हे लिखाण किती महत्त्वाचं आहे. आता तुमच्याकडे टीम असेल, बट तू बिईंग अ ओनर, तुझं लिखाण आणि ते विचार क्रिएटिव्ह येणं किती महत्त्वाचं आहे? सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कारण याचं काय आहे ना की मी सांगतो, आज इंग्लिशमध्ये कॉन्टेंट अवेलेबल आहे. आज गुगल पण देईल, ChatGPT पण देईल, उद्या गुगलचं ते जेमिनी आलंय ते पण देईल, पण मराठीमध्ये कोण देणार आहे? हिंदीमध्ये पण आज हळूहळू होतंय, पण तुमच्या रिजनल लँग्वेजमध्ये देणार नाही ना कोण आत्ता लगेच. तुम्हाला त्याच्यासाठी वेळ थांबावं लागणार आहे थोडे दिवस. तर मग तोपर्यंत तुम्ही काय करणार? मराठी लेखक आपले किती गाजलेले आहेत, तुम्ही ते इन्स्पिरेशन घेऊन थोडंसं त्याच्या बाबतीत, थोडंसं बिझनेस बाबतीत थोडंसं लिहिता आलं तुम्हाला, तुमच्या कविता चांगल्या असतील, तुमचं सगळं चांगलं असेल, पण तेच जर तुम्हाला त्याचा बिझनेस करता आला थोडासा. माझा ट्राय काय आहे ना की मी आधी पण कविता, शायरी ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या, पण नंतर माझा इंटरेस्ट वाढला की यार आपलं जर लिखाण चांगलं आहे, थोडंसं लोक म्हणतायत, ॲप्रिशिएट करतायत, सो का नाही की बिझनेससाठी वापरावं. बरोबर. किंवा मग आपल्याला एखाद्या क्लायंटला पण ते देता आलं, एखाद्या व्यक्तीला आपण भेटतोय, माझ्या लिखाणात तर काही गोष्ट देता आली, कारण ती टच करते मनाला. बरोबर. मी जर नुसतं फोटोची एक फ्रेम दिली असती तर आज आपलं एवढं चांगलं बॉन्डिंग झालं नसतं. कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट असतो त्या लिखाणाचा. बरोबर. कारण ते मनापासून लिहिलेलं असतं. आणि त्यामुळे मला ते वाटतं की लिखाण कनेक्शन्स बनवण्यासाठी पण तेवढंच गरजेचं आहे आणि बिझनेसमध्ये पण तेवढंच गरजेचं आहे. कारण आपल्याला आज सगळं काही वाचण्यामध्ये पण आज आपण बरंच काय काय वाचत असतो. फक्त व्हिडिओत नाही आहेत तर वाचतोय पण आपण बरंच आज. लिखाणाचा मूड कधी येतो, कधी असं क्रिएटिव्हिटी बाहेर येते? असा माझा काही फिक्स टायमिंग नाही आहे. मला कधी काही सुचल मला माहीत नसतं. माझ्याकडे डायरी रेडी असते, मी लगेच जे सुचल ते लिहून टाकतो. म्हणजे असं काही कधी कधी, आता कालच आपण जेव्हा रील करत होतो तर त्यावेळी सहज सुचलं, आपण लगेच रीलमध्ये मांडलं. सो हे याला क्रिएटिव्ह कसं असतं ना की एक ऑब्झर्वेशन आणि डिलिव्हरी, ऑब्झर्वेशन खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी. म्हणजे मी जेव्हा पण आज गाडीवरनं 2 व्हीलर 4 व्हीलर कसंही जात असेल त्यावेळी मी प्रत्येक बॅनर बघत जातो की यांनी कलर सेन्स काय वापरलाय त्याच्यामध्ये, यांनी कोणते फॉन्ट्स वापरलेत, यांनी कोणत्या लाईन्स कशा वापरल्यात, किती त्याला स्पेस दिलाय, किती ते डिझाईन अट्रॅक्टिव्ह वाटतंय, हे सगळ्या गोष्टींवरती माझा नजर असते. रिक्षा पण माझ्या पुढे जात असेल, रिक्षावरती पण मागा सगळे ते बॅनर वगैरे चिकटवून टाकतात, तर त्याच्यावरती काय मेन्शन केलंय. मोठ्या कंपन्या कसं मेन्शन करतात, समजा आज झोमॅटो, स्विगी सारख्या कंपन्या जे ब्रँडिंग करतायत, बॅनर पण करतायत एकच कलर पकडून सोशल मीडिया करतायत, सगळं त्यांचं ते फिक्स आहे. मग आज आपला जो नवीन येणारा हे त्याला मे बी तिथपर्यंत बनायला अजून वेळ लागणार आहे. पण तुम्ही ट्राय तर करा, तुमचं जे चालेल ते वापरा ना, कंटिन्यू करा. मग हे ऑब्झर्वेशननेच येतं. आणि लिखाण कसं आहे की माझी आई पण खूप चांगलं लिहायची आधी थोडं पण ते तिने कधी कंटिन्यू केलं नाही, पण मग ते काय म्हणतात बाळकडू आलं. आता अजून एक तुझ्या बोलण्यातून आलं की असं म्हणू शकतो का की आपण जाहिरातींच्या जगात जगतोय? हो, 100% जाहिरातच आहेत आज सगळीकडं. म्हणजे आपण पण एक काय म्हणता येईल की आपण जे वापरतोय ते पण जाहिराती बघूनच वापरतोय ना सगळ्या गोष्टी. अगदी बरोबर. कारण म्हणजे जे ऍडव्हर्टाइजमेंट ड्रिव्हन डिसिजन आहेत. हो, सगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट ड्रिव्हन डिसिजन आहेत. आपण फक्त व्हॅलिडेट करण्यासाठी दुसऱ्याला विचारतोय.
पण हे बरोबर आहे का? डिसिजन मेकिंग ती टोटली ऍडव्हर्टायझिंग बेस आहे. हा, कारण मी आज आयफोन घेतोय तर तो एवढा मोठा बॅनर लावतोय, तो टीम कुक लॉन्च करतोय लगेच की आयफोन 14 आला, आयफोन 15 आलाय, माझा कॅमेरा इकडनं तिकडे गेलाय, तर तुम्ही ते घ्या. तो ऍडव्हर्टाईज करतोय ना लाईव्ह येऊन. सगळं ऍडव्हर्टायझिंग आहे आणि त्याच्यावरतीच आपण पर्चेसिंग करतोय. बरोबर आहे. रिक्षावरती आहे, रिक्षावर, बॅनरवरती, होल्डिंग वरती, डिजिटल बोर्ड वरती. Yes. म्हणजे तुम्ही बघितलं तर एका दिवसामध्ये तू म्हणतोय त्यात इट मेक सेन्स की एका दिवसामध्ये कमीत कमी 1500 जाहिराती बघतोय आपण. बरोबर. आणि मग अशा जाहिराती तुला काय वाटतं की डिजिटल, फिजिकल आणि सगळे डोमेन मार्केटिंगचे ह्यामध्ये सगळ्यात इफेक्टिव्ह डोमेन कोणता आहे, जिथं सगळ्यात जास्त लीड्स येतात बिझनेसला किंवा कोणत्याही ह्याला, की हिथनं सगळ्यात जास्त चान्स आहे पैसे कमवायला? आता हे डोमेन्स जे आहेत ना, ते प्रत्येकाचा एक एक काय म्हणता येईल की आपल्याला वे यूज करण्याचा. प्रत्येक बिझनेसला एक वेगवेगळा डोमेन इफेक्टिव्ह ठरू शकतो. आज माझं कसं आहे ना, माझं तिकीट साईज मोठं आहे. समजा माझी 50 लाखाची मशिनरी आहे, ती मशिनरी मी ऑनलाईन ऍड करून विकल्या जाणार नाही, कारण 50 लाखाचं डिसिजन ऍड बघून घेणार नाही माणूस. ते मला एक्सपो मध्ये उतरावं लागेल, ते मला तिथं त्या मोठ्या म्युझियम काय म्हणता येईल त्या एका मोठ्या जागी एक इव्हेंट भरवावं लागेल, ऑडिटोरियम घ्यावं लागेल, त्याच्यामध्ये जाऊन मला ते मशीन मांडावे लागेल, त्याचा डेमो सगळ्यांना दाखवावं लागेल, तर माझी विकल्या जाणार आहे. पण माझा जर टी शर्ट 400 रुपयाचा आहे, मी त्याच्यासाठी हे सगळं करत बसेल का? नाही. त्याच्यासाठी मी जस्ट एक ऍड लावली इंस्टाग्रामला, अरे मी घालून भारी दिसतोय, तुम्ही पण भारी दिसणार, घ्या. हे इंस्टाग्राम ऍड्स, फेसबुक ऍड्स, तिथं काय आहे ना, तिथं तिकीट साईज डिपेंड करते की घराचं पण डिसिजन आपण कुठून घेऊ शकतो. तर घराचा डिसिजन आपण मोस्टली बॅनर्स बघतोय. तर बॅनर्स का कुठं बघतो आपण? हायवेला जाताना, चांगल्या मेन रोड्सला. आता आपण कंटिन्युअसली ऑफिसमधनं येता जाता काहीतरी आपल्या डोक्यात विचार चालू असतात. आणि आज पुण्यामध्ये असं मार्केट आहे ना की आज एवढे जॉब करणारे लोक आहेत की प्रत्येकाला पुण्यामध्ये घर घ्यायचंय, बाहेरनं पण आलेत बरेच लोक, त्यांना पण घर घ्यायचंय किंवा रेंटनी पण घ्यायचंय. सो डोक्यात विचार असतो कंटिन्यू. मग ते बॅनर दिसले की अरे हा प्रोजेक्ट मला चांगला वाटतोय, जरा माझ्या एक्सपेक्टेशन सारखा वाटतोय, तो डिसिजन त्या बॅनरवरनं होऊ शकतो. ज्वेलरी बिझनेस आहे, ज्वेलरी बिझनेसची ऍड आपण समजा एखाद्या फेसबुक, इंस्टाग्रामला लावली, आज ज्वेलरीचे मोठे मोठे होर्डिंग्स पण दिसतात आपल्याला. पण ते कोण लावतं? ते मोठे ब्रँड्स लावतात, कारण ते ब्रँडिंग ऍक्टिव्हिटी आहे. आणि जे मार्केटिंग केलं जातं ते ऑनलाईनच केलं जातं, मोस्टली लीड्स जनरेट करण्यासाठी. आणि फुटफॉलसाठी आपल्याला वेगवेगळे पॅम्पलेट्स डिस्ट्रीब्युशन करणं, त्यानंतर पेपर ऍड देणं, हे तर आहेच. म्हणजे मीडियम वाईज, मी म्हणतो बिझनेस वाईज मीडियम चेंज होऊ शकतात. सगळ्याचा इफेक्टिव्हनेस असू शकतो, पण त्या बिझनेस कॅटेगरीनुसार. एखाद्या बिझनेसनं जो नवीन आहे, ग्रो करतोय छान, त्यांना मार्केटिंगवरती किती टक्केचा खर्च करावा? जेवढं मी आतापर्यंत बघितलंय की चांगल्या चांगल्या कंपन्या किती करतात, तर 15-20% तरी असतो. म्हणजे मी म्हणतो की एक टोटल म्हणजे ज्यांचं जे सेल्सच्या तर 10% तरी असावं, असं माझं म्हणणं आहे. की खूप पण नाही करावं. 10% गेलं तर छान चाललं तर किती टक्के रिटर्न्स येऊ शकतात? 10% केलं तर बघा, आता कसं आहे ना की त्याचे पण वेगवेगळे ऍस्पेक्ट्स आहेत, परत मिक्स त्याचं वेगळे ते कॅटेगरीनुसार असतं ते. पण मी असं सांगू शकतो की 10% जर तुम्ही मार्केटिंगला स्पेंड करताय तर पुढचे 100% तुमच्यासाठी 6 महिन्यात रेडी होतील. हे होतं मार्केटिंग मध्ये, कारण पोहोचला तेवढ्या लोकांना. तुम्ही एका व्यक्तीपर्यंत पोहोचताय, पण तो व्यक्ती 100 लोकांना ओळखतो ना. ते माउथ टू माउथ जाण्याला एक वेळ लागतो. तर ते आपण ते रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आपण 1 महिन्याची कॅल्क्युलेट करतो, पण ती रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आपल्याला लाईफ टाईम पण मिळू शकते. तर ते असं नसतं. मग त्याला आपल्याला कंटिन्युअसली त्या ऍड्सवरती काय म्हणता येईल एफर्ट्स द्यावे लागतात. माझं काय म्हणणं असतं ना प्रत्येक वेळी की आपण ज्यावेळी आपल्या घरामध्ये लहानपणापासून जे आई आजी लोणचं बनवते, आपलं मुरायला ठेवते ना, त्याला 2 महिने 3 महिने 6 महिने वर्षभर पण कधी कधी आपलं लोणचं ते मुरतं आणि त्यावेळी भारी टेस्टला लागतं. तसंच मी ऍडच्या बाबतीत सांगतो की तुम्ही 10-15 दिवस ट्राय करून लगेच सोडून देऊ नका. तुम्हाला ते कंटिन्यू ठेवायचंय, तरच ते कुठेतरी मुरल्यावर लोकांना ते इफेक्टिव्हनेस जाणवलं आणि ते तुमच्याकडे लीड्स वाढत राहतील. राईट, ट्रू. आता अजून एक सारखं येतं की फेसबुक ऍड्स, गुगल ऍड्स आर डेड आहे का? डेड आहेत का? आता काय झालंय ना की बरेच मेटा चेंजेस आणते. गुगलवरती एवढे फास्ट चेंजेस नसतात. गुगल एक
काय म्हणता येईल की वर्ल्ड वाईड एकदम खतरनाक ते चालणारं, तिथं काय एवढे लगेच चेंजेस होत नाहीत. गुगल ॲड्स मोठ्या तिकीट साईजसाठीच आहेत, पण छोट्या तिकीट साईजसाठी इंस्टाग्राम, फेसबुक आहे. तर ते मेटा काय करते की प्रत्येक महिन्यामध्ये, प्रत्येक आठवड्यामध्ये पण कधी कधी पॉलिसीज चेंज करतं. तर त्याच्यामुळे लोकांना काय होतं ना की ते पॉलिसीजला अडॅप्ट करता येत नाही. जी नवीन नवीन लोक असतात ज्यांना माहीत नसतं, आता टेक्निकल माणूसच नाही त्यांच्याकडं, तर ते अडॅप्ट कसं करणार. त्याच्यामुळे मग ते अफवा पसरवल्या जातात की गुगल ॲड्स, फेसबुक ॲड्स, इंस्टाग्राम ॲड्स डेड. पण होतं काय ना, तुम्ही जर अडॅप्ट केलं व्यवस्थित, तुम्ही जर त्याला समजलं की नवीन चेंज काय आलाय, तसं जर तुम्ही ते केलं तर त्याला इफेक्टिव्हनेस तुम्हाला तेवढाच मिळू शकतो. हा, हळूहळू काय होतंय ना की मेटा काय करतं, आज युरोपमध्ये केलंय त्यांनी की तुम्हाला ॲड्स बघायच्या नसतील तर तुम्ही माझं एवढं सबस्क्रिप्शन घ्या. तर त्याच्यामुळे इम्पॅक्ट होतोय, बजेट तुम्हाला जास्त स्पेंड करावं लागतं आणि कॉम्पिटिशन पण आहे. आज पुण्यामध्ये जर मला फ्लॅट विकायचा आहे माझा, तर किती 1000-1500 बिल्डर आहेत, 1000-1500 बिल्डरांच्या ॲड चालू आहेत ना. मग त्याच्यामध्ये तुम्हाला दिसायचं तर तुम्हाला एक्स्ट्रा स्पेंड करणं गरजेचं आहे. बरोबर. आता मगाशी तू बोललास की आतापर्यंत लॉसमध्ये प्रॉफिट आहे, तू गाडी पण घेतली, तर काय वाटतं कसं मनी मॅनेजमेंट ठेवलं पाहिजे. आणि आता तू पण तरुण आहे आणि तिकडं मार्च करतोयस बरोबर, की पैसा येतोय कसा टिकवायचा आहे, काय शिकतोयस काय नक्की आता. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल मी खूप लहानपणापासून म्हणता येईल म्हणजे जवळपास 7वी-8वी पासूनच मी यूट्यूब व्हिडिओ खूप कन्झ्युम करत होतो, वेगवेगळ्या डोमेनमधले, की ऑन्टरप्रिनरशिप, ते फायनान्स, हे सगळं बघत होतो. हळूहळू मग ते मराठीत जास्त नसायचं त्यावेळी, पण जसं रचना मॅडम आल्या, आपले मराठी क्रिएटर्स आले, त्यांच्या व्हिडिओज मी बघायचो. आणि माझं कसं, मी तुला जसं सांगितलं की माझं स्टॉक मार्केटमध्ये पण ट्रेनिंग झालं होतं. मनी मॅनेजमेंट हा पार्ट माझ्या डोक्यामध्ये होताच आणि तो आधीपासून होता आणि मी ते शिकलो होतो थोडक्यात. तर मग त्यावेळी पैसा येत होता, पण काय असतं ना, माझं पण यंग एज थोडंसं आहे की मला दाखवायचं आहे यार, मला हे करायचं आहे. तर मग मी त्यावेळी 2021मध्ये माझी 2 व्हीलर घेतली, म्हणजे फर्स्टच 2 व्हीलर आणि मी घेतली मग रॉयल एनफिल्डची चांगली. त्यावेळी मग चांगले पैसे उडवले. त्याच्यानंतर मग लगेच 6 महिन्यामध्ये मला एक गाडी बघितल्या आवडली आणि मग मी तो डिसिजन घेतला, ती पण गाडी घेतली. आणि मग ज्यावेळी मग आम्हाला म्हणजे असं होतं ना की ऑफिसचा पण प्लॅन करायचा होता, कारण आम्ही घरूनच काम करतोय आणि फ्रीलान्सर्स काम करतो, त्याचं ऑफिसचा डिसिजन घ्यायचा होता. मग त्यावेळी कुठेतरी पैशाची कमतरता जाणवायला लागली. मग त्याच्यासाठी लोन काढा, हे करा. मग ते त्यावेळी लक्षात आलं, यार मग आपल्याला ह्या गोष्टी मिळणार आहेत. आपण जेवढे जेन्युइन एफर्ट्स देतोय लोकांसाठी, लोक तेवढं आपल्याला ॲप्रिशिएट पण करतायत, पैसे पण पे करतायत, ह्या गोष्टी मिळणार आहेत पुढे जाऊन. मग मी त्यावेळी तो विचार केला की मग आता आपण स्टॉप करूया. आपल्या मनासारखं होतंय ना, राहायला घर आहे, फिरवायला गाडी आहे, सगळं चांगलं चालू आहे, खिशात पैसा येतोय, ओके. त्याच्यानंतर मग मी विचार केला की आता आपल्याला सस्टेन करण्यासाठी किती पैसे लागतील. एक बेसिक एक्सपेन्स असतो प्रत्येकाचा की मला या महिन्यामध्ये एवढा खर्च तर होणारच आहे, आणि तो फिक्स असतो, खूप काय वाढत नाही लगेच. अनसर्टनिटी आली तर वाढेल, अनसर्टनिटीच्या वेळी. आणि जर आपण लईच मग डोक्यात आपल्या लाईफस्टाईल चेंजेस असतील, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, तर ते वाढणार. अदरवाईज तो एक कंटिन्युअस राहतो, कारण महागाई 6% 8%ने वाढते, तसा तो वाढत राहील. मग मी ते ठरवलं की मला एवढे अमाऊंट लागते, तर मग मी एवढी सॅलरी माझ्यातनं काढून घेतो, जे काय प्रॉफिट कंपनीमध्येच नंतर रिइन्व्हेस्ट करत राहू, ती कंपनी वाढत राहील. आणि नंतर मग मला ज्यावेळी ते काढायचे पैसे, जेव्हा खूप मोठं काहीतरी करायचंय, त्यावेळी ते लागतील. मग माझ्याकडे कॅश अमाऊंट आहे ना तेवढी, मी ती वापरू शकतो. मग मला लोन घ्यायची गरज नाही जास्त. म्हणजे कंपनी वाढवायची मालकासारखी, पण पगार घ्यायचा कामगारासारखा, तर कंपनी वाढणार. येस येस येस. आता अजून एक आहे की मला हा पॉईंटला हात घालू वाटत नव्हता, बट मला मी बघितलं आहे की आमच्या गावातलं एक नवीन दुकान झालेलं कपड्याचं, आणि त्याला एका मुलांना सांगितलं की मी हे सगळं काम करतोय, आणि त्याच्याकडून त्यानं 15,000 घेतले 3 रीलचे आणि 3 पोस्टचे. आणि तो माणूस छान पैसेवाला, त्यांनी आपलं रिटायरमेंट आहे म्हणून आपल्याला कपड्याचं दुकान करायची इच्छा होती त्यांच्या मुलाची म्हणून केलेलं. आणि मी त्या पोस्ट बघितल्यावर त्यांना सांगितलं, अरे हे कॅनव्हा डिझाईन्स आहेत नाही, तुम्ही जे केलं हे फ्री कॅनव्हा डिझाईन्स आहेत, म्हणजे प्रीमियम पण नाही आहे. सर हे असं कितपत इथिकली योग्य आहे रे की एखाद्याला फसवणं, आणि हे असं का होतंय, लोक लो एफर्ट्स का देतात पैसे घेऊन. अनइथिकल वेनी बिझनेस करणं कोणताही असो तो ते योग्य नाहीच आहे, हे तर मी मानतोच. आणि त्यातल्या त्यात आता ह्या फील्डमध्ये का होतंय जास्त, कारण तर पहिली गोष्ट तर आपले जे जुने बिझनेसमॅन आहेत त्यांना या गोष्टी माहीतच नाही आहेत. डिजिटल काय आहे, कॅनव्हा काय आहे, डिझायनिंग काय आहे, हे हळूहळू कळतंय, म्हणजे हळूहळू अवेअरनेस होतंय, पण नॉलेज नाही आहे तेवढं अजून. मग आज कोणताही नवीन पोरगा त्यांना जाऊन ते कॅनव्हा डिझाईन्स खपवू शकतो, ते पण प्रीमियम नसताना. बरं, हे अनइथिकल काय आहे ना, तर
ते तुम्ही तेवढे जर पैसे चार्ज करताय ना तर तेवढे एफर्ट्स पण द्या ना त्याला. एफर्ट्स दिले पाहिजेत, कारण तो तुमच्याकडे का आलाय तर त्याला कुठेतरी प्रॉब्लेम वाटला की यार आज माझं एवढं 20 वर्ष जुना बिझनेस आहे, पण आज 2 वर्ष जुना एक माणूस आला आणि माझा बिझनेस खाऊन गेला. त्याला तो हर्ट झालाय कुठंतरी. त्याला पण आज डिजिटल यायचंय, पण तुम्ही जर सुरुवातीलाच त्याला बॅड एक्सपिरियन्स दिला तर त्याचा निगेटिव्ह माइंडसेट होणार. मग तुम्ही यार म्हणजे जे पण नवीन मार्केटमध्ये त्यांना माझा हा संदेश असेल की तुम्ही 15,000 घेताय आणि मग त्याच्यावरती 7-8 कॅनवा डिझाईन बनवताय, त्याच्यामध्ये तुमचे ते वॉटरमार्क दिसत आहेत, तसले चाळे करू नका. काय होतं ना की माणसाचा विश्वास कमी होतो त्या फील्डवरचाच. मग तुम्हाला कितीही रिलायबल माणूस भेटू, ते होतच नाही वर्कआउट. मग ते हळूहळू त्याला मग ते एक्सप्लेन करत जावं लागतं, त्याला 6 महिने त्याच्यासोबत घालवायला लागतात. त्यावेळी तो कुठंतरी विश्वास ठेवायला चालू करतो. मग हे खूप अनएथिकल वे आहे आणि त्या अंगाला पण सवय लागते ना तसंच बनवायचं. हा हे वेळ वाचवणारं काम आहे. म्हणजे 1 दिवसात माझ्या 7-8 डिझाईन रेडी होतात आणि मी ते देऊ शकतो. मी कधी कधी वापरू शकतो ते ज्यावेळी इंस्टाग्राम स्टोरी किंवा काय. म्हणजे जिथं काय म्हणता येईल ना, एक्सपेक्टेशन फुलफिलमेंटचा विषय नाहीये तिथं. फक्त आपल्याला ते द्यायचंय, आपल्याला मनापासून ते एक्स्ट्रा द्यायचंय. एक्स्ट्रा कामासाठी तुम्ही वापरा ना, काय हरकत आहे. पण ज्या कामाचे तुम्ही पैसे पे करतोय तुम्हाला कस्टमर, त्याच्यासाठी तर तुम्ही ते एफर्ट्स द्या, त्या डिझायनरला पैसे द्या. तुम्हाला जर तो 15,000 10 डिझाईनचे देतोय तर तुम्हाला ते 1,500 रुपयाच्या पर डिझाईनने तुम्हाला देतोय ना पैसे. सो तुम्ही 300 रुपये तर डिझायनरला द्या, घालवा ना, द्या ना त्याला चांगलं, तुम्हाला प्रॉफिट उरतंय ना. तरी तुम्ही लगेच जर त्याला लुटून खायचं म्हटलं तर तो लॉंग टर्म तुमच्यासोबत टिकणार नाही. ज्यावेळी मी पण आता नवीन चांगले क्लायंट भेटतात मला, किंवा मी बघतो पैसा आहे सगळ्यांकडे. आज माझ्याकडे पण जे क्लायंट आहेत बरेच पैशावाले पण काही क्लायंट आहेत, पण मला हे नाही पाहिजे की पहिल्या महिन्यातच मला 10 लाख रुपये तुमच्याकडनं कमवायचे. मी ते करू शकतो, माझ्याकडे तेवढी टीम आहे, माझ्याकडे एफर्ट्स आहेत, तेवढे मी देऊ शकतो. पण मी म्हणतोय तुम्हाला गरज एवढीच आहे आत्ता. तुम्ही जर जास्त करायला गेले तर ते फापट पसारा होईल आणि कुठेतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल त्याचा. पण ते पण आवडतं क्लायंटला की पैसे वाचवले. ते पैसे वाचवले ते जर त्याला जेन्युइनली वाटलं तर तो पुढच्या वर्षभरात तुम्हाला एवढा पैसा देईल की तुमचे डोळे फिरतील. हे पण होतं ना या फील्डमध्ये. कारण तुम्हाला जर 1 लाख स्पेंड करून जर तुम्ही त्याला 3 लाखाचा 4 लाखाचा सेल दिला तर तो तेवढा खुश होणारच आहे. मग तो 4 लाख स्पेंड करणार, तुम्ही 10 लाखाचा सेल द्या, 10 लाख स्पेंड केलं 20 लाखाचा सेल द्या, असं ते हळूहळू वाढवा. तुम्ही डायरेक्ट म्हणला 1 लाख आत्ता लावा, पुढच्या महिन्यात लगेच 10 लाख लावा. त्याला झेपलं तर पाहिजे ना तेवढं, आणि तेवढं आलं तर पाहिजे ना तेवढं. सो हे पण आहे की लगेच तुम्हाला मिळाली ना कोंबडी तर लगेच खायला बघू नका. एडिटिंगमध्ये, डिझायनिंगमध्ये, ऍड्समध्ये, कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही लगेच त्याला असं लगेच कापून खाऊ नका. हळूहळू त्याच्यासोबत कनेक्ट व्हा, त्याला थोड्या गोष्टी इन्फॉर्मेटिव्ह द्या, त्याला त्याच्या फील्डबद्दल, आपल्या फील्डबद्दल थोडंसं नॉलेज द्या. खूप काही त्याला डीप नॉलेज द्यायची गरज नाही, कारण त्याला ते पाहिजे पण नाही. त्याला जस्ट इन्फॉर्म करा की ह्याच्यामुळे हे होऊ शकतं, याचे रिझल्ट हे येतात. बरोबर. सो त्याने तो कनेक्शन बनेल आणि मग चांगला तुमच्यासोबत ते काम टिकेल, लॉंग तुमची पार्टनरशिप जाईल चांगली. आता काही शेवटच्या प्रश्नांपैकी मला प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा एक आहे की चांगली टीम कशी बनवायची, चांगले टीम मेंबर्स कसे निवडायचे, इंटरव्ह्यू घेताना कोणत्याही कंपनीमधल्या माणसांनी काय काय लक्षात ठेवावं, आणि तो व्यक्ती जॉबसाठी सुटेबल आहे का नाही कसं बघावं. तर आता सांगायचं झालं तर आमच्या ऑफिसमध्ये आम्ही काही HR वगैरे कोणी ठेवलेलं नाहीये. आम्ही आमचेच इंटरव्ह्यू घेतो. पहिलं तर आमचे सोशल मीडिया मॅनेजर असतात, कारण त्यांना सगळ्या गोष्टींचं नॉलेज असतं. तर ते बघतात बरोबर की मार्केटमध्ये चाललंय काय ट्रेंड्स वगैरे, त्यानुसार मग ते इंटरव्ह्यू घेतले जातात. पहिला इंटरव्ह्यू तो असतो, सेकंड मग माझ्यासोबत असतो, थर्ड सिद्धांत सरांसोबत असतो. तर मी आत्तापर्यंत जेवढे पण हायर केलेत ना, मी कधीच त्यांचा रिझ्यूम पाहिलेला नाही, कधीच नाही. त्याने समोर जरी आणून ठेवला तरी मी तो साईडला ठेवतो. मग फ्रंट फेसिंग मला बोल, तुला काय बोलायचंय ते, किती भारी बोलू शकतो, मला ते बघायचंय. तुझ्याकडनं मी स्किल्स काय काढून घ्यायचे ते मला माहितीये. तू एकदा माझ्यासोबत बोलण्यात आला, 5-6 दिवस जरी तू कनेक्टमध्ये राहिला माझ्या, तर मला माहिती तुझ्याकडनं काय काढायचंय हे मला दिसतं लगेच. सो मग त्याच्यामध्ये त्याला टेक्निकल विचारत बसा, हे केलंय का, ते केलंय का ना, जे त्याला तुम्ही शिकवू शकता. ते नाही जास्त. मी आज इंटर्न पण खूप हायर करतो, मी फ्रेशर्सला पण खूप चान्स देतो. सिनियर ज्युनियर असतातच चांगले, पण मी म्हणतो की यांना पण चान्स दिला पाहिजे कुठेतरी. मी आज कॉलेज स्टुडंटला पण खूप चान्स देतो की तुम्हाला कॉलेज करता करता फावला वेळ आहे ना, तुम्ही या थोडंसं काम करून बघा, तुम्हाला या फील्डमध्ये इंटरेस्ट वाटला तर करा. आणि तुमच्यातली क्वालिटी मला एका आठवड्यात किंवा एका महिन्याभर जर समजत असेल तर मी तुम्हाला त्याच्यामध्ये अजून गायडन्स देऊ शकतो की याच्यात तू कसं जाऊ शकतो. तुला ऑपॉर्च्युनिटीज सांगेल मी की काय आहे याच्यात, की कसं जाऊ शकतो पुढे. हे सगळं मला म्हणजे त्या इंटरव्ह्यूमध्ये पण समजतं. कधी त्या मुलाशी बोलताना. आता मी एक रिसेंट हायर आहे माझं, 2 महिने झाले, महाडचं पोरगं होतं, स्वप्नील म्हणून.
तर त्याची स्टोरी सांगायला आवडेल की माझं ऑनलाईनच झालं आहे त्याच्यासोबत बोलणं आणि ते 10 मिनिटाचंच झालं फक्त. त्याला मी 2-3च प्रश्न विचारले की मला सांग असा ट्रेंड असेल तर तू काय करशील, किंवा मला सांग हे असेल तर त्याच्यासाठी तुझ्या काही टेक्निक्स असतील. त्यांनी भारी उत्तरं दिली, मला आवडलं ते. त्याच्याकडं वर्क फ्रॉम होम करण्यासाठी एक ऑफर होती. तो म्हटला की मला एवढा स्टायपेंड मिळणार आहे तर मी घरून काम केलं असतं, पण तो माझ्याकडे फर्स्ट मंथ फ्रीमध्ये इंटर्नशिप करायला रेडी झाला. पुढचे 3 महिन्यासाठी एवढाच पेमेंट द्या, पण मला तुमच्याकडनं बरंच काय काय शिकायचं याच्यासाठी तो रेडी झाला. जस्ट मी त्याला 2-3 इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी सांगितल्या यामुळं, आणि त्याला मी ती रियालिटी दाखवली की ह्या फील्डमध्ये हे असतं. रियालिटी चेक देणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला जर फक्त खोट्या अपेक्षा देऊन उपयोग नाही, तुम्हाला जास्त स्वप्न दाखवून उपयोग नाही. कारण मला माहिती याचा तुझ्या कॅपॅसिटीनुसार तू इथपर्यंत जाऊ शकतो. मग तू 4 मेंबर लावले तर तू अजून पुढे जाऊ शकतो. तू एकटा एवढं नाही करू शकणार, ही गॅरंटी आहे. आणि ज्या कंपनी वेल एस्टॅब्लिश आहेत किंवा तुमच्यासारख्या कंपनी ज्या ग्रो होतात आता, त्यांनी इंटरेस्टला कसं वागवलं पाहिजे? कारण लय निगेटिव्हिटी रे, की वापरून घेतात, मग काही त्यांना रिम्युनरेशन नाही, फॅसिलिटीज नाही, मग ते इंटर्न पण तो असा पूर्ण असा दाबला जातो आणि त्याला काही होप्स राहत नाहीत. मग काय कसं डील केलं पाहिजे यासोबत? तर डील करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते. आमची पद्धत काय आहे ना, थोडक्यात की आम्ही जेव्हा पण इंटर्न येतो त्याला खूप काही अशा कॉन्ट्रॅक्टमध्ये नाही अडकवत. ही कॉन्ट्रॅक्टिंगची जी गेम आहे ना, आता बरेच आपण रील्स पण बघितल्या असतील की तुम्ही बॉन्ड करता, त्याच्यावर सही करता, नोटीस पिरियड असतो 3-4 महिन्याचा, तो तुम्हाला सर्व करावा लागतो, नाही तर मग कंपनी ॲक्शन घेते, हे करते ते करते. तर ह्या गोष्टी कितपत योग्य आहेत ते त्या कंपनीने ठरवावं. त्याच्यावरती आपला काहीच म्हणजे ते काय म्हणता येईल की आपल्याला त्याच्यावरती काही जजमेंट देण्याचा हक्क नाही. प्रत्येकाचा तो प्रश्न आहे. सो माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्हाला जो एखादा नवीन माणूस मिळतोय, तो करिअरची त्याची सुरुवात करतोय, त्याला किती चांगला एक्सपिरियन्स दिला पाहिजे हे तुमच्या हातात आहे. कारण इथून पुढची 30 वर्ष ती तुमच्याकडे जे काम करणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे. कारण तो आज 20 वर्षाचा पोरगा जेव्हा तुमच्याकडे येतोय, जो पहिला एक्सपिरियन्स तो घेणार आहे ना, तो आयुष्यभर तो सांगणार की माझी पहिली कंपनी ही होती. कारण फर्स्ट कंपनी लक्षात ठेवतोच माणूस. मी जेव्हा बजाजला सेल्समध्ये काम करत होतो, मी शिव्या खाल्ल्यात, रात्री 11 वाजता कॉल ऐकलेत, पण मी काय सांगतो की मला सगळ्यात जास्त तिथं शिकायला मिळालं. कल्चर डिपेंड करतं की वेगवेगळं असू शकतं, पण मी म्हणतोय की शिकायला तुम्ही किती देताय त्याला. नुसतं फक्त तुम्ही ह्या फॅसिलिटीज दिल्या, तुमच्या कंपनीमध्ये कॅन्टीन एवढं भारी आहे, तुमच्या ह्याच्यात हेच भारी आहे, तेच भारी आहे, सगळं दिलं, पण त्याला शिकायलाच काही स्कोप नाही दिला, त्याला करिअर ग्रोथसाठी काही स्कोप नाही दिला, तर मग त्याला असंच वाटणार ना की रिस्पेक्ट नाही राहणार. मग तो असं झालं की मग जेव्हा पण एखादी मीम येते ना बॉस रिलेटेड, तो लगेच सगळीकडे शेअर करणार, स्टोरीला तुम्हाला मेन्शन करणार कधी कधी, बॉस माझा असा आहे. आणि तेच जर चांगला पिक्चर एखादा बघितला आणि त्याच्यामध्ये बॉसची इमेज एकदम भारी दिसते, तर तो तुम्हाला ते पाठवणार मनापासून, सर तुम्हाला कुठेही असेल मग तो, सर तुमच्यामुळं आज मी आहे आणि त्याच्यामुळं मला हे एवढं भारी आज सगळीकडे मिळतंय, तुम्ही खरंच माझ्यासाठी रोल मॉडेल वगैरे असं काहीतरी तो म्हणण्याचे चान्सेस बांधतात. ते डिपेंड तुमच्यावरतीच आहे की तुम्ही काय ट्रीट करताय. तुम्ही जर त्याला कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकवलं तर तो तुमच्याबद्दल निगेटिव्हिटी पसरवणार. तुम्ही जर त्याला फ्रीडम दिला, तुम्ही जर त्याच्याकडनं काम चांगलं करून घ्या ना, तो कामासाठीच आलाय, त्याला काम द्या, 8 तास काम जरी करून घेतलं ना, कारण त्याला शिकायचंय. पण सगळ्यात महत्वाचं काय ना, व्हॅल्यू जनरेट किती होते त्याच्यासाठी पण तुमच्यासाठी पण. दोघांचा जो काही पर्स्पेक्टिव्ह आहे, दोघांचा जे काही टार्गेट आहे तो फुलफिल होणार असेल तर तेवढंच तुम्ही त्याच्यासोबत काम करा, तेवढंच त्याला काम करून घ्या, उगाच त्याला जास्त ह्याच्यात अडकवू नका, असं माझं म्हणणं. बरोबर. अजून एक मला ह्याच्यात मुद्दा काय ऍड करायचा आहे ना, की तो व्यक्ती जो तुमच्याकडे जॉब करतोय, तो जॉबमध्ये कसं का बोला ना तुमच्याशी, किंवा काय एम्प्लॉईजमध्ये तुमचे जे काही डिस्कशन होत असेल, पण तो ज्यावेळी जॉब सोडून जातोय त्यावेळी जर तुमच्याबद्दल चांगलं बोलत असेल बाहेर, तर तुम्ही जिंकलात, तर तुम्ही कमवलं सगळं. म्हणजे हे माझं म्हणणं आहे की मला आज पण 1-2 जण जे आहेत ना, ती सांगतात बरं का अजून पण की सर तुम्ही जे हे गोष्टी मला सांगितल्या होत्या त्यावेळी मला लय उपयोगी पडल्या. आणि खरं पहिल्या जॉबचा आपण आयुष्यभर सगळ्यांना सांगत ठेवतो. येस. आता मला शेवटचा प्रश्न आहे आणि बऱ्याच गोष्टी अजून एक्सप्लोअर करायच्या, पण पहिलाच पॉडकास्ट म्हणून आपण सगळं टच करतोय. तर जे स्टार्ट करतायत नवीन मुले आहेत की लास्ट इयरला आहेत किंवा डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग ह्या गेममध्ये येते, कॉन्टेंट क्रिएशन किंवा PR गेममध्ये यायचं, तर त्यांना तुझा संदेश काय असेल आणि तू काय त्यांना सांगतील जे ब्रुटल फॅक्ट्स आहेत आणि तुझी ॲडवाईस काय असेल? ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल काय आहे ना, तुम्ही ज्यावेळी नवीन सुरुवात करताय ना, त्यावेळी मला काय वाटतं की तुम्ही जेन्युइन राहण्याचा प्रयत्न करा, ऑथेंटिक राहण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही गोष्टी उगच फेक प्रॉमिसेस करणं, कोणाला तरी काहीतरी वेगळंच सांगणं आणि ते काहीच डिलिव्हर न करणं, या गोष्टी करूच नका.
पहिलं तर तुमची निगेटिव्हिटी सगळीकडे पसरणार, तुमची करिअर ग्रोथ तिथंच थांबली म्हणून समजा, आणि तुमचं बॅड इम्प्रेशन जर या मार्केटमध्ये पडलं, कारण आज खूप इझी झालं आहे, 1-2 शेअर झाले की लगेच धपाधप सगळ्यांपर्यंत पोचलं, तुमचं कामच येणं बंद होईल. त्याच्यामुळे तुम्ही जेवढे ऑथेंटिक तेवढं तुम्हाला जास्त काम मिळणार. दुसरी गोष्ट मला अजून काय वाटतं ना, रिलायबल होण्याचा प्रयत्न करा. आज माझे क्लायंट माझ्यावर एवढे रिलायबल आहेत ना, त्यांच्या अकाउंटचे पासवर्ड माझ्या नावाने आहेत, त्यांच्या क्रेडिट कार्डची CVV माझ्याकडे आहेत. आज एवढी रिलायबिलिटी आम्ही क्रिएट केली मार्केटमध्ये की तू काय म्हणशील ते फक्त मला सांग, तुला किती खर्च लागणार आहे, तुला किती स्पेंडिंग करायचे सांग, बिंदास कर. म्हणजे ही रिलायबिलिटी क्रिएट झाली पाहिजे. त्याला वेळ लागतो, त्याच्यासाठी वेळ देणं महत्वाचं आहे, एफर्ट्स देणं महत्वाचं आहे, आणि ते कनेक्शन बनवणं महत्वाचं आहे. ते काय असंच तुम्हाला फक्त सर्व्हिसेस देऊन नाही बनणार आहे. तुम्ही त्याला त्याच्या ज्या अडचणी आहेत तिथं कसं उभं राहताय, काय त्याला सपोर्ट देत आहे. तो क्लायंट आहे तुमचा, पण तो फॅमिली मेंबर पण आहे तुमचा, कारण तुमची कंपनी तुमची फॅमिली, जसं तुम्ही म्हणताय कंपनीमध्ये एम्प्लॉईज फॅमिली आहेत, तसंच तो क्लायंट पण एक्सटेंडेड फॅमिलीच आहे ना. एक्झॅक्टली. सो त्याला तुम्ही कसं फॅमिली फीडर आहे, त्याच्याकडनं तर सगळ्यात जास्त मिळतंय तुम्हाला. मग त्याला तुम्ही काय इन रिटर्न देताय, किती व्हॅल्यू त्याला देताय, हे बघा पहिला. आणि ते तेवढं त्याच्यासाठी जर तुम्ही काम केलं तर तुमच्यासाठी खरंच ही फील्ड खूप भारी आहे, खूप याच्यामध्ये स्कोप आहे. अजूनही मी सांगतो इंडियामध्ये तरी अजून 10%-15%च मार्केटमध्ये अजून फील्ड ही एक्सप्लोर झालेली आहे. ह्याच्यात खूप काही होण्यासारखं आहे, खूप नवीन इनोव्हेशन्स येणार आहेत, खूप नवीन काही गोष्टी घडणार आहेत. सो तुम्ही येत असाल नक्की या, ऑथेंटिक राहा, जेन्युइन राहा, आणि लोकांना रिलायबिलिटी जाणून द्या. खूप मस्त, खूप भारी वाटलं बोलून. आणि जास्त टेक्निकल नाही गेलो, पहिला हाफ टेक्निकल गेलो कारण की जड वाटू नये, कारण आई वडील पण ऐकत असतील तर त्यांना समजावं. एखादा पॉडकास्ट करू आरामात थोड्या काही दिवसांनी, ज्यामध्ये गुगल ॲड्स अजून आपण सिम्प्लिफाय करून सांगू, अजून कॉन्टेंट क्रिएशनबद्दल, कॉन्टेंट कसा लिहिला जातोय किंवा तो कसा आपण काम करतो त्याबद्दल थोडंसं बिहाइंड द सीन्स देऊ, कारण आम्हाला असं काही लपवून ठेवायचं नाही आहे. जे काय ते नॉलेज शेअरिंगचे खूप महत्त्व आहे. मला असं वाटतं की एखादा पोरगं जर कुठला डिसिजन घेते आणि तो यूट्यूबला जाऊन सर्च करतो आणि त्यांना आपला व्हिडिओ बघून त्याला एखादा पॉईंट कळला आणि 10-12 वर्षांनी त्यांना आपल्याला सांगितलं की तुमचा व्हिडिओ बघितला तर आम्ही जिंकलो, असं मला वाटतं. पैशाचा फ्लो जेव्हा तुम्ही सेट करता तो येत राहतो. आणि सूरजकडून पण मी खूप काही शिकतो. मागच्या काही महिन्यापासून आम्ही एकत्र काम करतोय. तुम्ही हा पॉडकास्ट इथपर्यंत बघितला असेल तर तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि ह्यातला कोणता पार्ट आवडला, सूरजसाठी जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर मी इंस्टाग्राम ID खाली देतो सूरजचा, आणि कॉमेंटमध्ये पण तुम्ही प्रश्न विचारू शकता. आपण नक्कीच पुन्हा एकदा एक पॉडकास्ट करूया. इंस्टाग्रामवरती पण शॉर्ट कंटेंट सूरजचा चालू आहे, बऱ्याच रील्स बिझनेस रिलेटेड, डिजिटल मार्केटिंग रिलेटेड चालू आहेत. प्लस त्याने जे ब्रँड्स ग्रो केलेत किंवा त्याला आलेले अनुभव आहे त्याच्या स्टोरीज पण तो शेअर करतो आहे. नक्की फीडबॅक द्या आणि भेटूया नवीन एपिसोडमध्ये लवकरच पुढच्या आठवड्यात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.